छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आत्ताच सांगितल्याप्रमाणे 30 एप्रिल ते 4 मे या काळामध्ये नागपूरच्या सेवानंद विद्यालय आणि कोराडी महालक्ष्मी जगदंबेच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी होते आहे। माननीय दिवंगत अजितदादा असतानाच या कबड्डी स्पर्धा पहिल्यांदा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा विदर्भात व्हाव्या अशी सूचना त्यांनी मला दिली होती आणि मग माननीय सुनेत्रा पवारजी यांनी या स्पर्धेला मान्यता दिली। या स्पर्धेला 30 तारखेला आदरणीय सुनेत्रा पवारजी या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत सायंकाळी 6 वाजता। 2 तारखेला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेजी येणार आहेत आणि 4 तारखेला माननीय मुख्यमंत्रीजी याचा समापन करणार आहे। खरं तर नागपूरकरता विदर्भाकरता आपल्या सर्वांकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्यांदा ही स्पोर्ट राज्यस्तरीय स्पोर्ट ही नागपूरमध्ये होते आहे आणि सोबतच 2 दिवस 5 आणि 6 तारखेला जिल्हास्तरीय प्लेयर्सना तिथे पुढच्या स्टेट लेवलला ते जावेत म्हणून 2 दिवस खूप आम्ही जिल्हास्तरीय कबड्डी खेळाडूंना दिलेला आहे। म्हणजे 5 तारखेला 6 तारखेला 2 दिवस जिल्ह्यातले सर्व प्लेयर्स जिल्ह्यातल्या आपल्या जेवढ्या टीम्स आहेत त्यासाठी खेळणार आहेत। पण राज्यस्तरीय 30 ते 4 आहे। मला असं वाटतं की या स्पर्धेच्या माध्यमातून जी विदर्भातल्या कबड्डी प्लेयर्सची जी एक महत्त्वाची मागणी होती आमच्या संघटनाची मागणी होती ती पूर्ण झालेली आहे। राज्यस्तरीय संघटनाचा मी आभार मानतो, जिल्हास्तरीय संघटनाचा आभार मानतो आणि विदर्भातल्या संघटनाचा आभार मानतो। त्यांचं एक मोठं योगदान या स्पोर्टला आहे। खरं तर या स्पोर्ट्सकरता आपल्या जिल्हा क्रीडा अधिकारी सौ धात्रक यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे। याचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी या ठिकाणी या स्पर्धेकरता मागच्या 3 महिन्यापासून सर्व स्तरावरची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे। आमचे पियुष आंबेलकर यांनी या ठिकाणी त्यांची व्यवस्था पूर्ण उभी केली आहे। खरं तर या स्पोर्टमधनं जे पुढच्या काळातलं आपलं विभागीय क्रीडा संकुल आहे मानकापूर ते सध्या तयारीमध्ये आहे, त्याला वेळ लागणार आहे। जिल्हास्तरीय क्रीडा संकुल गादा हे तयार होते, त्याला वेळ लागणार आहे। म्हणून महालक्ष्मी जगदंबा संस्थेचे ग्राउंड आहे त्यावर या क्रीडा स्पर्धा घेतलेल्या आहे। माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व विदर्भातल्या सर्व खेळाडूंना राहणार आहे, कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना, की जेवढं या ठिकाणी त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असेल, खेळाडूचं इन्व्हॉल्वमेंट जेवढं असेल तेवढं त्यांना या खेळातून प्रेरणा मिळेल। ते सुद्धा विदर्भातले खेळाडूसुद्धा राज्यस्तरीय खेळ खेळू शकतील। मला असं वाटतं की चांगला एक मोठा खेळ या ठिकाणी होतो आहे। आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपलं महत्त्वाचे योगदान प्रेस म्हणून जे योगदान पाहिजे आहे ते योगदान आपण सर्व कराल अशी अपेक्षा आपल्याकडनं मी व्यक्त करतो आहे। राज्यभरातून खेळाडू येणार आहे, वेळ आहे, व्यवस्था एकूण कशी झाली आहे, व्यवस्था प्रवासाची व्यवस्था कशी असणार आहे, सगळी व्यवस्था स्पोर्ट सायंकाळी 7 ते 10 राहणार आहे, त्यामुळं दिवसाचा काही प्रश्न नाही आणि पूर्ण व्यवस्था प्रत्येक खेळाडूची काळजी घेण्याची सूचना मी स्वतः 4दा जिल्हाधिकारी सर्वांना दिली आहे। स्वतः संकेत बावनकुळे आपले धात्रक दोन्ही लक्ष टाकतात आहे। मला वाटतं की मी त्याच्यावर लक्ष टाकतो आहे। कुठल्याही खेळाडूला गैरसोय होणार नाही ती काळजी आपण घेतली आहे। पहिली एवढी मोठी स्पर्धा आहे, तुम्ही आयोजक आहात,
किती मोठं दडपण आणि सगळं कसं हँडल करतात? थोडं या ठिकाणी बरोबर आहे, आपलं थोडा नर्वस आहे, पण एवढा मोठा सपोर्ट आमच्या एवढ्या मोठ्या टीमचा, माननीय पालकमंत्र्यांचा, माननीय फडणवीस साहेबांचा आणि आमचे पूर्ण क्रीडा अधिकारी आणि सगळे आमदार साहेबांचा, सगळ्यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे जिल्ह्यावर. त्यामुळे ही स्पर्धा व्यवस्थितपणे पार होईल ही आपल्याला सगळ्यांना विश्वास व्यक्त करतो. मला वाटतं ते राहून गेलं की 3 तारखेला शेवटी नितीनला या ठिकाणी आम्ही निमंत्रण दिलं आहे. 1 किंवा 3 तारखेला माननीय नितीन गडकरीजी या स्पोर्टमध्ये येणार आहे. त्यांचाही मोठं योगदान या ठिकाणी आहे. आजच त्यांनी वेळ कन्फर्म केला, त्यामुळे उशिरा माहिती झाला आहे. त्यामुळे 1 तारखेला माननीय नितीनजी या स्पोर्टला येणार आहे. इंटरनॅशनल स्टार कोण कबड्डी या सर विविध जिल्ह्यातनं येणार आहे. विविध जिल्ह्यात महाराष्ट्रानंतर पूर्ण नॅशनल खेळाडू आपल्याकडे येणार आहे. ज्याच्या बोर्डनी सिलेक्ट केलेले प्लेयर्स आहेत त्याच्या टीमचे प्लेयर्स आपल्याकडे इथे येतील. प्रो कबड्डी लीग या इंटरनेशनल स्टार को इसमें है कि इंडिया प्लेयर को खिलाना है. हमने सबको विनती की है और मुझे लगता है कि 29 तारीख तक उनका कंफर्मेशन आएगा. हमने नेशनल बॉडी है उनको भी विनंती की कि प्रो कबड्डी टीम को, नेशनल टीम के प्लेयर को भेजिए. विदर्भाची कॅरकिंग रूमचे 12 तो दिलेले आहेत आपल्या टीम. विदर्भाची आज सायंकाळपर्यंत लीग फायनल आपल्याकडे येणार आहे. अद्यापर्यंत तारीख नाही, पण अमरावतीचा जिल्हा आणि हो वाशिम, भंडारा, अमरावती, नागपूर. बाकी जिल्ह्यांनी विदर्भातले सर विदर्भामध्ये 11 जिल्ह्यांमधून विदर्भ स्तरीय स्पर्धा होतात आणि त्याच्यातले जे फर्स्ट, सेकंड आणि विनर हेच या संघांमध्ये क्वालिफाय होतात. तर 4 कोटा जो आहे संघांचा तो विदर्भासाठी दिलेला आहे. 12 एकूण 16 टीम आहे. त्या विभागातून त्या टीम येतात वर आणि त्या सर्व टीम मग शेवटी सिलेक्ट होऊन 16 टीमकडे येतात. 16 महिलांच्या आणि 16 पुरुषांच्या. ग्रामीणची टीम पहिल्यांदाच राज्यस्तरीय घेणार की यापूर्वी केली आहे? शहर आणि ग्रामीण नाही, एकच टीम नाही, एकच टीम. ही जी शासनाची जी स्पर्धा आहे क्रिकेट जाणून कबड्डी आणि व्हॉलीबॉल अंडर 19 चे खेळाडू असावेत. अंडर 19 ची स्पर्धा आहे की काही याचा काही सिनियर गट आहे हा तर. सिनियर गट आहे पण शासनाचे निकष असतात 19 च्या नाही, हा जो PR आहे यामध्ये फक्त सिनियरच खेळाडू येतात आणि अंडर 19 झाला तर तो ज्युनियर गटामध्ये मोडला जातो. आणि हा जो आपला 4 स्पर्धा आहे यामध्ये क्वालिफाय होणारे खेळाडू हे सिनियर गटातलेच असतात. तर 4 स्पर्धा आहेत, 4ही याचे निकष थोड्याफार प्रमाणात वेगवेगळे आहेत, परंतु कबड्डीसाठी आपल्याला सिनियर गटच खेळला जातो. यशवंत स्टेडियम केव्हा बनणार आहे सर? यशवंत स्टेडियम संदर्भामध्ये काही आता जरा विषय बोर्डचा झाले, बांधकाम बोर्ड होत आहे. यशवंत स्टेडियम आत्ताच माननीय मुख्यमंत्री नितीन गडकरीजी, मी आणि सर्व अधिकारी बसून मागच्या रविवारी जी बैठक रामगिरला झाली, हैदराबाद हाऊसला मुख्यमंत्री सचिवालयामध्ये, त्या ठिकाणी तातडीनं या 3 महिन्यामध्ये MSCच्या DCनी फायनल प्रस्ताव सादर करायचा आहे. काही तिथे दुकानाचे लिटिगेशन होते, काही ठिकाणी त्या ठिकाणी जागेचे प्रश्न होते, ते आता सर्व सुटले आहेत. त्याचं अंतिम प्रेझेंटेशन मुख्यमंत्रीजी आणि नितीन गडकरीजी घेणार आहेत. नंतर ते सुरू होणार आहे. खत विक्रेते एक प्रश्न असा आहे, दुष्काळाची सावट आहे आणि खत विक्रेते संपावर गेलेले आहेत. दुष्काळात 13वा महिन्यासाठी परिस्थिती आहे. खत विक्री संदर्भात मला असं वाटतं की आत्ता ही प्रेस आपण संपवू आणि वेगळा बाईट घेऊ. पारितोषिकाचं डिटेल मी आपल्याला प्रेस नोटमध्ये दिलेलंच आहे की संघ उपांत्य फेरीत गेल्यावरती जे 4 संघ आहेत महिला पुरुष, त्यांना प्रत्येक संघाला किती देणार आहे. जर तुम्हाला जे लगेच आता सांगायचं असेल तर मी सांगू शकते. लीग मॅचेस आहे या साखळी, त्यामुळे पहिले पुरुष 4 गट आहे आणि महिला 4 गट आहे. असं प्रत्येक
खेळाडूंना आपण 7,500 प्रमाणे देणार आहे, असे 3,60,000 आहे. त्याचप्रमाणे साखळी सामन्यामध्ये पराभूत होणारा जो संघ आहे त्या संघांना सुद्धा पुरुष 4 आणि महिला 4 अशा संघांना 4,500 प्रमाणे 2,16,000 कॅश प्राईज आहे. उपउपांत्य फेरी जी आहे त्यामध्ये विजयी संघ जे आहेत त्यात पुरुष 4 संघ, महिला 4 संघ अशा संघांना आपण 8 सामन्यांसाठी 30,000 प्रमाणे 2,40,000 देत आहोत. उपांत्य फेरीतील पराभूत संघ उपउपांत्य फेरीतील त्या संघांना देखील आपण 25,000 प्रमाणे 2 लाख देणार आहोत. त्याचप्रमाणे सेमीफायनल संघांमध्ये 2 पुरुष 2 महिला या संघांना आपण 75,000 प्रमाणे 3 लाख रुपये देणार आहोत. त्याचप्रमाणे उपांत्य फेरीतील जो संघ हरलेला आहे, पराभूत होणार आहे, त्या संघांना सुद्धा 2 पुरुष 2 महिला संघ यांना 45,000 प्रमाणे 1,80,000 आपण देणार आहोत. आणि अंतिम फेरीमध्ये विजयी संघ जो आहे पुरुष 1 आणि महिला 1 यांना आपण 1.5 लाख प्रमाणे 3 लाख रुपये देणार आहोत. आणि अंतिम फेरीमध्ये विजयी जो संघ आहे पुरुष 1 महिला 1 उपविजयी हरलेला जो संघ आहे अंतिम सामन्यात त्यांना देखील आपण 1 लाख रुपये आणि 2 लाख रुपये देणार आहोत. तर हे असं कॅश प्राईज विवरण आहे. एक प्रश्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.